ग्रामी कान्नवशाके प्रभु अवतार धरितो, हे आरती श्री प्रभुला करितो। असे हे श्री प्रभू महाराजांची असलेलं पवित्र पावन मातृग्राम स्थान आणि या ठिकाणच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेलं हे जे स्थान याला विघ्नेश्वरी स्थान म्हणतात। या ठिकाणी गोविंद प्रभू महाराजांची पालखीनंतर भक्तजनांना भूक लागली होती, त्यावेळेला श्रीप्रभू महाराजांनी कडू भोपळे गोड करून भक्तजनांना प्रसाद दिला आणि ते भक्तगणांनी सर्व प्रसाद खाल्यानंतर तृप्त होऊन गेले। उदर व्यथेचे आणि भुकेचे विघ्न निवारण केले म्हणून या स्थानाला विघ्नेश्वरी म्हणतात। आणि त्यानंतर या ठिकाणी श्रीप्रभू बाबा आले आणि आल्यानंतर या टेकडीवरती असताना श्री प्रभू महाराज पांढरी मातीचं टेकडी होती, या टेकडीवरती श्रीप्रभू बाबा आले त्यावेळी या ठिकाणी रिठ्याचं झाड होतं आणि या रिठ्याच्या झाडाखाली श्रीप्रभू महाराजांना उभे राहिले, चरणचारी उभे राहिले श्रीप्रभू बाबा। आणि या ठिकाणी श्रीप्रभू महाराजांना बालपणाच्या आठवण आली आणि श्रीप्रभू महाराज एकदम अशा रीतीने बालपणीच्या आठवणीनं श्रीप्रभू महाराज या ठिकाणी बोलू लागले की हे मामियाचे घर होय आणि हे मावशीचे घर होय आणि हे येतो वाढीनले म्हणे। अशा प्रकारे हे श्रीप्रभूचे हे जन्मस्थान श्रीप्रभूंनी दाखवलेलं आहे। मामियाचे आणि मावशीचे घर दाखवले आणि असे हे श्रीप्रभू बाबांचे हे विशेष रूपाचं मातृग्राम येथील स्थान श्रीप्रभू बाबांच्या दिव्य जळांचं हे स्थान आहे। श्रीप्रभूंचे जन्मस्थान नावानं प्रसिद्ध पुरातन काळापासून सर्व आरत्यांमध्ये स्तुतिस्तवनामध्ये असे श्रीप्रभू महाराजांचं मातृग्राम स्थान हे मामियाचे घर होय म्हणे, हे मावशीचे घर होय म्हणे आणि हे येत वाढीनले म्हणे। इथं श्रीप्रभूंनी उभे राहून अशा प्रकारे रिठ्याच्या झाडाखाली श्रीप्रभू बाबा उभे राहून लीळा केली आणि या ठिकाणी चरणचारी उभे राहिलेले स्थान आहे। असे श्रीप्रभूंचे मातृग्राम येथील स्थानाला खूप खूप दंडवत प्रणाम। श्रीप्रभूंच्या आघात लीळांना खूप खूप दंडवत। श्रीप्रभू महाराज या ठिकाणी मामाच्या आणि मावशीच्या जवळ बालपणी मातापिता 1 वर्षाचे असताना काटसूर येथे सरल्यानंतर मामा मावशी मातृग्रामला घेऊन आले आणि श्रीप्रभू महाराज या वाड्यामध्ये मामा मावशीच्या जवळ 7 ते 8 वर्ष राहिले। या ठिकाणी मुंज झाली आणि मुंज झाल्यानंतर मग श्रीप्रभू बाबांना रिद्धपूर या ठिकाणी वेद अध्ययन करण्यासाठी वेधशाळेमध्ये आणलं गेलं। अशा प्रकारचे मातृग्राम येथील तीर्थस्थान, या स्थानाला आपले खूप खूप दंडवत प्रणाम। दंड